उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। नांदगाव नगरपालिकेतील कर्मचारी संघटना यांच्या वतीने मुख्य अधिकारी यांना दिले निवेदन। नांदगाव नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांच्या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 7व्या वेतन आयोगातील 4थ्या व 5व्या हप्त्याची व थकीत रक्कम निवृत्त झालेल्या कर्मचारीसह सर्वांना मिळावी। 10, 20, 30 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती देण्यात यावी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेतून 25 वर्ष पूर्ण झाले आहे। कर्मचाऱ्यांना घरे मिळावीत। उर्वरित कर्मचाऱ्यांना देखील घरे मिळावीत। सफाई विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना छत्री, रेनकोट व कामाचे साहित्य मिळावे। त्याचप्रमाणे प्रोव्हिडंट फंडाच्या जमा रकमेच्या पावत्या देखील कर्मचाऱ्यांना मिळाव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहे। निवेदन प्रशासन अधिकारी मुक्ता कांदेकर, निरीक्षक राहुल कुटे यांनी स्वीकारली। यावेळेस कैलास आहिरे, अंबादास सानप, प्रकाश गुंटेकर, शंकर शिंदे, राजू पाटील, सुनील पवार, नंदू आहिरे, देवीदास साबळे, विशाल भालेकर, राम गुंटेकर, संतोष भालेकर आदीसह सफाई कर्मचारी उपस्थित होते। येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।